अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे याकरता महत्त्वाचा आहे की खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा, हे दोन टप्पे का महत्त्वाचे आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असतं, परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना नीरा देवधरचे काही कालवे जे फलटणमध्ये माळशिरसमध्ये पाणी पोचवू शकले असते, जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करू शकले असते, ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते, लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं, म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही। पण मी खऱ्या अर्थानं रणजित दादांचं अभिनंदन करेन की रणजित दादांनी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी, माझ्या मागास भागाचं, माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही। आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो। त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे। रणजित दादा तुम्ही काळजी करू नका, आपण मिळून हे काम करू। आणि मग रणजित दादा असतील, जयकुमार भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून तर राज्य सरकारपर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या। आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, काही लोक सांगायचे ज्यावेळी रणजित दादांनी सांगितलं नीरा देवधरचं पाणी फलटण आणि माळशिरसला देऊ, त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे, हे होणारच नाही आहे, हे होऊच शकत नाही आहे। त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे, हे आम्ही करून दाखवलेलं आहे, हे शक्य करून दाखवलेलं आहे। आज बघा, आपण जर गेल्या 50 वर्षाचा माणसा इतिहास बघितला, माणदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं, माणदेशाबद्दल खूप लिहिलं गेलं, पण जेवढं या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य माणदेशाच्या दुष्काळावरचं साहित्य होतं। त्या सगळ्या साहित्यामध्ये माझ्या माणदेशातला पाण्याकरता तडफडणारा, पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला। माझा तो शेतकरी जो माणदेश सोडून कुठेतरी मुंबईपासनं तर अख्ख्या भारतामध्ये छोटं छोटं काम करण्याकरता गेलेला तो माणदेशी माणूस, त्याचंच चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं। कोणी हे म्हणायचं नाही की या पाणदेशातला दुष्काळ दूर होऊ शकतो, पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो विडा हातामध्ये घेतला, आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला, मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला। आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर माणदेशातला दुष्काळ शोधावा लागेल, तो सापडणार नाही। पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा माणदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीरा देवधर असेल, जीए कटापूर असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील, सांगोल्यासारखा भाग की ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष
त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी जवळजवळ 40 वर्ष संघर्ष केला, पण तो संघर्ष कधी फळाला आला नाही. त्याही ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि गणपतरावांनी भऱ्या सभेमध्ये सांगितलं, इतके वर्ष मी जो संघर्ष केला मला कधी वाटलं नाही हे पाणी पोचू शकेल, पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि युतीच्या सरकारनं माझ्या सांगोल्यामध्ये पाणी पोचवलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.